गांधी निराधार योजनेचे अनुदान तात्काळ जमा करा। संभाजी ब्रिगेड। सोलापूर शहरातील विविध भागात राहत असलेले वयोवृद्ध, निराधार, विधवा, दिव्यांग लाभार्थी हे संजय गांधी निराधार अनुदान न मिळाल्याने या योजनेपासून गेल्या 4-5 महिन्यापासून वंचित असून त्यांना तात्काळ अनुदान देण्यात यावे या मागणीचे निवेदन यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आले। केंद्र सरकार व राज्य शासन यांच्या वतीने संजय गांधी निराधार योजना राबवण्यात येते। याचा फायदा वृद्ध, निराधार, दिव्यांग, विधवा, बेघर यांना होत असतो। पण गेल्या 4-5 महिन्यापासून अनुदान न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून उदरनिर्वाह व औषधांचा खर्च कसा करावा या चिंतेत आहेत। राज्य शासनाच्या वतीने लाडक्या बहिणींना 1500 रुपये अनुदान देण्यात येते। राज्यातील अनेक लाडक्या बहिणी ह्या सक्षम आहेत। अनुदानाची खरी गरज समाजातील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विधवा, निराधार लोकांना आहे। त्यामुळे प्राधान्याने संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यात यावे। तसेच या योजनेचे अनुदान खूपच कमी असून या अनुदानात महिन्याला किमान 3000 अशी वाढ करण्यात यावी। कारण सध्याची महागाई बघता हे अनुदान खूपच अपुरे आहे। याबाबत प्रशासनाच्या वतीने शासन दरबारी अनुदानात वाढ करण्याबाबत पत्रव्यवहार करावा अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मिनल दास, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, जिल्हा संपर्क प्रमुख छत्रगुण माने, शहर उपाध्यक्ष सिद्धाराम सवय, शहर संघटक शेखर कंटेकर, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप निंबाळकर, लखन पारसे, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष सुनीता घंटे आदी उपस्थित होते।